झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी मधुरा। घर स्वप्नांचं ह्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांचं मध्ये बघणार आहोत आकर्षक डिझाईनचं आणि अजूनही मार्केटमध्ये न आलेलं खास फर्निचर, तसंच नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर आणि जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राबद्दल वास्तुतज्ञ आणि ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांच्याकडून। अनेक मॉडर्न फर्निचर शोरूम्स मध्ये अट्रॅक्टिव्ह असं डिझाईनचं फर्निचर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं। मात्र हे फर्निचर नेमकं कोण तयार करतं ह्याची उत्सुकता असते ना। चला तर मग असंच अट्रॅक्टिव्ह फर्निचर तयार करणाऱ्या एका कॉलेजला आज आपण भेट देऊया। हाय फ्रेंड्स, घर स्वप्नांचं मध्ये आपलं स्वागत। आपल्या घरातल्या फर्निचर वेगळं असावं, आकर्षक असावं यासाठी आपण अनेक ठिकाणी भेटी देत असतो। याच वेगळ्या फर्निचरच्या शोधात आज आम्ही आलो निर्मला निकेतन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये। इंटेरियर डिझायनर घडवणारी ही संस्था आहे आणि या संस्थेत शिकणाऱ्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या त्यांच्या फर्निचरच्या प्रदर्शनामध्ये थीम घेतली आहे, ती म्हणजे फ्युजन। नवीन आणि जुन्या फर्निचरचं फ्युजन इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर मग पाहूयात या विद्यार्थ्यांनी फ्युजन मध्ये नेमकं काय नवीन फर्निचर दिलं आपल्याला। आपल्या घरामध्ये कायम आता आपण बघतो की सगळ्यांचे कमीत कमी 2 ते 5 शूज असतात आणि मुंबई, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये हल्ली प्रत्येक ठिकाणी जागा आपल्याला कमी जाणवते। पण हा शूरॅक आहे, या शूरॅकमध्ये एक पुफी आहे आणि या पुफीवरती अशा पद्धतीने आरामशीर बसून तुम्ही तुमचा शूज पायामध्ये घालू शकता। कारण कायम आपल्याला शूज घालण्यासाठी एका पायावरची कसरत करायला लागते, ती इथे करावी लागणार नाहीये ही अशी। आणि शिवाय फ्रंटला खूप सारी शोपीसेस आपण ठेवू शकतो आणि इथे पण भरपूर शूज आपल्याला कॅरी करता येतील। खूप छान असं हे शूरॅक आहे। हे जे शूरॅक आहे हे रोमन आर्किटेक्चर मधून आयकॉनिक कॉलमचा यूज करून मॉडर्न एलिमेंट मधून मर्ज करून हे शूरॅक बनवत आलं आहे, डिझाईन करण्यात आलं। म्हणजे डिझाईन ही जी आहे ही रोमन कॉलम्स आपण जे बघतो, पिलर्स बघतो, त्याची डिझाईन आहे आणि हा पिलर उघडतो आणि याचा शूरॅक तयार होतो। या ड्रेसिंग टेबलचा मला बेसिकली हा पार्ट भयंकर आवडलाय। याच्यावरती ही डिझाईन आहे आणि बघता क्षणी अगदी लक्ष वेधून घेणारी डिझाईन आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ड्रेसिंग टेबलमध्ये खूप छान तिने स्टँड तयार केलेत। लिपस्टिक्स, ग्लॉसेस जे खूप गोंधळ होतो, हरवतात, वेळेवरती सापडत नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जागा वाचवणारा बँगल स्टँड या ड्रेसिंग टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। हा झुला आपल्या टेरेसमध्ये, बाल्कनीत आणि निवांत ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बसू शकतो अशा ठिकाणी हा झुला प्लाय आणि दोरीचा तिने वापर केला। एक मजबूत स्टीलचा हा, याच्यावरती 70 किलो 70 किलोचं वजन तो पेलू शकतो आणि छानसा पोकळी तुम्ही ठेवू शकता। याची डिझाईन खूप सुंदर आहे। पुढचं फर्निचर आपण बघणार आहोत। सुप्रिया फट्टे या कॉलेजची विद्यार्थिनी आपल्याबरोबर आणि ती आपल्याला सांगणार आहे नेमकं हे काय। सुप्रिया, मोहम्मदने तुझ्या सहकार्याने हे तयार केलंय, काय नेमकं हे? मोहम्मदने एक टीव्ही युनिट तयार केलाय जो विक्टोरिया स्टाईल फर्निचर बेस्ड आहे। त्याने मागे LEDs लावली आहे जी आपण मूड कंट्रोल आहोत। हा तो रिमोट आहे, त्याच्याने आपण लाईक
मूड चेंज करू शकतो. लाईट्स आणि हा MDF मध्ये बनलाय 4mm MDF. अर्जुनची चेअर आपण बघणार आहोत. अर्जुन ही चेअर नेमकी कशी आहे, काय वैशिष्ट्य? अर्जुनचं वैशिष्ट्य असं की त्यांनी कॉरेंथन कॉलम म्हणून टॉपिक घेतलाय चेअरचा. त्याचा कॉरेंथन कॉलम त्यांनी ॲज अ हाय बॅक रेस्ट घेतलाय आणि ही त्याची सिटिंग आहे. आणि हे जे त्यांनी MS मध्ये रेलिंग केलं तिथे आपण ग्लास किंवा पेप्सी बॉटल म्हणून बसून एन्जॉय करू शकतो. आणि या संबंध फर्निचर मी सगळं हे बघताना एका या रॉयल सोफ्यानं माझं लक्ष वेधून घेतलंय. हा कन्वर्ट होणारा जवळपास 4 पद्धतीने कन्वर्ट करता येते या सोफ्याला आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा फोल्ड होऊ शकतो. आपण बघतो जर खूप तुमचं स्पेशियस खूप मोठं छान असं बेडरूम असेल, त्या मोठ्या बेडरूम मध्ये हा खूप 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 मला खूप आवडलाय असा एक ड्रेसिंग टेबल जो प्रिन्सेसच्या बेडरूम मध्ये एखाद्या असू शकतो तसं तुमच्या बेडरूम मध्ये असू शकतो. याच्यासाठी वापरलेले सगळ्या डिझाईन्स ज्या आहेत त्याचा सगळा रॉयल लुक आहे, आपण तो बघू शकतो. आणि शिवाय खूप छान असे हे जे सगळे ड्रॉवर्स आहेत याला पण एक अँटिक लुक आहे. याच्यामध्ये लेदरचा यूज केलेला आहे आणि खूप बघता क्षणी डोळे दिपावे अशी सगळी ही डिझाईन आहे. खूप छान अशी ही ड्रेसिंग टेबलची डिझाईन आहे. खाली स्टोरेज दिलाय, याच्यामध्ये तुम्ही शूज किंवा इयरिंग्स, तुम्हाला लागणाऱ्या पटकन हाताशी असाव्या अशा ज्या वस्तू असतील त्या वस्तू देखील इथे तुमच्या असू शकतात. त्यानंतर आपण बघू शकतो पुढे हा सोफा आहे. या सोफामध्ये तुम्ही रिलॅक्स करू शकता, तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर याला स्टोरेज दिलेलं आहे. याच्यामध्ये तुमची पुस्तकं, मासिकं, दररोजची वर्तमानपत्र तुम्ही ठेवू शकता. तर हे सगळं आगळं फर्निचर आपण बघितलं निर्मला निकेतनमध्ये. या विद्यार्थ्यांनी बनवलेलं फर्निचर पाहायला तुम्ही इथे नक्की या. हे फर्निचर तुम्ही विकत घ्या, कारण हे सगळं आगळं फर्निचर आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून तयार झालेलं फर्निचर आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.